मला पैसे लागणार आहेत अजून. माझ्याकडचे पैसे संपलेत. अजून लग्नाचा लेहंगा घ्यायचा आहे, बाकी सगळे कपडे घ्यायचे, पार्लरचा पण खूप खर्च आहे. पैसे संपले म्हणजे? असे कसे संपले पैसे? आत्ताच तर दिले होते ना. सारखं सारखं काय ग पैसे पैसे? आत्ताच दिले होते तर काय झालं? तुमचं ना रोजचं रडगाणं झालंय. तुमच्याकडे ना काही मागायलाच नको. दिव्या अगं, आई मी काय मुद्दाम पैसे खर्च करत नाही. जेवढा खर्च लग्नासाठी लागणार आहे तेवढाच करतेय. मजा नाही मारत आहे मी. दिव्या जरा समजून घे. लग्नासाठी अजून पैशांची गरज लागणार आहे. ते कसे उभे करायचे तेच कळत नाहीये मला. त्यात तू सतत पैसे मागतेस. मी सतत पैसे मागतेय? अगं तेच सांगतेय आई, मी काय पर्सनल कामासाठी पैसे वापरत नाहीये, लग्नासाठी वापरतेय. तेवढंही होणार नाहीये का तुमच्याकडून? दिव्या अगं, पैसे थोडे जपून खर्च करायचे असतात. आपली परिस्थिती समजून घे ना. अगं आई काय समजून घेऊ? नवरीचे कपडे नको आहेत का मला? नवरीचे दागिने, बेसिक गोष्टी तेही नाही करणार आहात का तुम्ही? पप्पा असते ना, पप्पांनी काय काय केलं असतं माझ्यासाठी. बोट दाखवीन त्या गोष्टी आणून दिल्या असत्या. तुम्ही साध्या पैशांसाठी रडारड करताय. दिव्या बस कर आता. सारखा आपला तोंडाचा पट्टा सुरू. पप्पा असते तर असं केलं असतं, पप्पा असते तर तसं केलं असतं. पप्पा 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 का? काय झालं? काही चुकीचं बोलतीये का मी? दिव्या, पैसे कमवायला ना मेहनत करावी लागते. आपल्या घरात पैशांचं झाड नाहीये की झाड हलवलं आणि पैसे आले. आई हे बघ, मी बघते काहीतरी, करते काहीतरी पैशांची सोय. आणि आता वेगवेगळ्या खर्चाला पैसे लागतीलच ना. आणि लग्न म्हटलं तर हाताला पैसे लागतील. बरोबर बोलते दिव्या. हे बघ, तू नको काळजी करू. मी करते काहीतरी, बघते. अगं पण बघ, शिवाला कळतंय मी काय म्हणतेय ते, तुलाच कळत नाही. शिवा, तू बघ काहीतरी माझ्यासाठी. शेवटी बहिणीलाच बहिणीची काळजी. हो, बघते. आणि अशोक, तू कशाला गेला होतास हिच्या बरोबर? अरे काका, मी काय, माझी चूक झाली, काय सांगू तुला. मी हिच्यावर विश्वास ठेवला आणि तिथे गेलो. ती जे काही दिव्याला बोलली ना, दिव्याला असं वाटलं मी तिच्यावर संशय घेतोय. माझं तिथे वाईट इम्प्रेशन पडलं. प्रिया, आम्हाला असं वाटतंय की आता वेळ झालीये की तू तुझ्या घरी परत निघून जास. नाही, काय आहे ना की आता आशूचं लग्न होणार आहे आणि दिव्या या घरात येणार आहे. आणि हा झालेला गोंधळ आम्हाला परत नकोय. आणि आमच्या होणाऱ्या सुनेवर संशय घेणाऱ्या व्यक्तीला आमच्या या घरात जागा नाही. तेव्हा तू परत जा. काकू, हे सगळं ती नाही, माझं खरंच चुकलं. आणि आशू, आय एम रिअली सॉरी. म्हणजे त्यावेळी मला नाही कळलं अरे मी काय करावं ते. मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. पण प्लीज मला तुम्ही इकडून कुठे पाठवू नका. हवं तर मी त्या दिव्याची सुद्धा माफी मागते. प्रिया, चूक करून माफी मागण्यात काहीच अर्थ नाही. या सगळ्याचा विचार चूक करण्याच्या आधी करायला हवा होता. भाऊ, मी तुम्हा सगळ्यांची प्रियाच्या वतीने माफी मागतो.
नाही मला मान्य आहे ती माझी जबाबदारी आणि ती आज खूपच चुकीचं वागली आहे. पण प्लीज तिला घराबाहेर नका काढू. आशू, मी हवं तर तुझ्या पाया पडतो, पण प्लीज तिला एकदा माफ कर. अरे ती माझी बहीण आहे, तिला जर असं घराबाहेर काढलं तर ती कुठे जाईल? कारण तिला माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. नाही, मी मान्य करतो ती चुकली आणि मी तिला वेळीच समज द्यायला हवी होती. त्यामुळे ही चूक सर्वस्वी माझी आहे. भाऊ, हवं तर तुम्ही मला शिक्षा द्या. पण मला माहिती आहे तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात, त्यामुळे तुम्ही असं काही करणार नाही. त्यामुळे मी